नमस्कार. मी हे 3 चमचे डाळ घेतला आहे. ही काश्मीरी लाल मिरची 2 आहेत. अर्धा चमचा मेथी दाणा आहे. 2 चमचे धने आहेत. 2 चमचे उडीद डाळ आहे आणि 1 चमचा राई आहे. एक चमचा जिरा आहे आणि ह्या 10 आपल्या लाल मिरची घेतल्या आहेत आणि हे 1 चमचा तीळ आहे. आता हे आपण मिरची भाजून घेऊया. कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये मी लाल मिरची टाकली आहे आणि कढीपत्ता. आता हे आपले सगळे जिन्नस त्याच्यामध्ये टाकून आपण चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तर मस्त भाजून झाले की नंतर याच्यामध्ये पूर्ण 1 गड्डा लसूण टाकायचा आहे. लसूण मी सोलून घेतला आहे आणि लसूण परतायलाच फक्त तेल टाकायचं आहे, नाहीतर लसणाचा कच्चा कच्चा वास येतो. आणि हे लसूण परतून झाले की आपण हे त्याच्यामध्ये काढून घ्यायचे आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सगळं एकत्र वाटून घ्यायचे आहे. वाटून घेताना नंतर त्यात हळद अर्धा चमचा आणि आपलं 1 चमचा सैंधव मीठ टाकलं आहे. आता हा मसाला तयार झाला आहे. हे बघा, एवढा चविष्ट लागतो हा मसाला की हा इडली बरोबर, डोसा बरोबर. हा पोळी मसाला नाही आहे, पण हा पोळी मसाल्याला एकदम ऑप्शनल म्हणून हा मसाला बनवला आहे. तर एवढा टेस्टी लागतो ना. डोशावरती टाकून खाल्ल्यावरती घी टाकलं ना तर 1 नंबर ह्याची टेस्ट लागते. तुम्हीही एकदा करून बघा. जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हे बघा, मी आज डोसा बनवला होता. त्याच्यावरती मी हा पोळी मसाला टाकला आहे. पोळी मसाला नाही, म्हणजे हा मी सुपर मसाला तयार केला आहे. एवढा टेस्टी लागत होता काय विचारायला नको. आणि मग ह्याच्यावरती असं भुरभुरून नंतर मग मी माझ्या लेकीला त्याच्यावरती तुपाची धार सोडून तिला दिला खायला. तर तिला एवढा आवडला, खूपच तिला आवडला. आणि ह्याची टेस्ट तर एकदम अप्रतिमच लागत होती. एकदम जेव्हा बनवून झाला हा मसाला तेव्हा एवढा सुगंध त्याचा सुटला होता ना, काय विचारायला नको. तर तुम्ही हा मसाला